दर्यापूर नगरपालिका क्षेत्रात असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची कमी असल्यानं बौद्ध अनुयायांच्या भावना दुखावल्यात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची ही मोठी करावी ही मागणी घेऊन वारंवार प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं। नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं सर्व नगरसेवक नगराध्यक्ष यांनी संयुक्त ठराव पारित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी मंजुरात दिली आहे। लवकरच निधी प्राप्त झाल्यास त्या ठिकाणी मोठा पुतळा बांधण्यात येईल असं आश्वासन सुद्धा नगराध्यक्ष सौ मंदाकिनी सुधाकर पाटील भारसाकडे यांनी दिली आहे। तीच मागणी घेऊन पुन्हा आज आरपीआयचे दर्यापूर तालुका अध्यक्ष अनिल गवई यांनी दर्यापूर नगरपालिकेवर बौद्ध अनुयायांसोबत धडक दिली आणि लवकरात लवकर पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी केली आहे। मुख्याधिकारी यांच्याकडे त्यांनी लेखी पत्राद्वारे ही मागणी केली आहे। प्रशासनाने सुद्धा आता त्यांना शासकीय नियमानुसार सर्व बाबी पूर्ण करून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा पुतळा बसवण्यात येईल असं आश्वासन दिलंय। माननीय खासदार महोदय म्हणतात की मी त्याच्यावर निधी टाकला, पण त्याच्यावर आज सुधाकर भाऊ भारसाकडे आणि रामेश्वरराव चव्हाण यांनी सांगितलं की त्याच्यावर कुठलाच निधी नाही। फक्त आम्ही ठराव घेतला, म्हणजे खासदारांचा मग विरोध आहे का या गोष्टीला? खासदाराचं काम आहे पुतळा बसवणे किंवा पुतळ्याचं संरक्षण करणे किंवा निधी देणे, हे माझं काम नाही, कारण ते आमदार राहिलेले आहेत, आता खासदार राहिलेले आहेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व विद्यार्थी फेडरेशनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता। दर्यापूर बंदचं आयोजन केलं होतं। दर्यापूरचे आयोजन केल्यामुळे वरिष्ठांनी मला हे केलं की बा तुमच्या मागण्या आम्ही मान्य करतो, तुम्ही एक वेळा नगर परिषदमध्ये बैठकीला या। सुधाकर भाऊनी विनंती केली, रामेश्वररावनी केली आणि पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा मला विनंती केली की बस समस्यानं जर मार्ग निघत असेल तर मग मोर्चा काढण्याचं काय काम। मी त्यांच्या शब्दाला मान देऊन आज नगर परिषदमध्ये बैठकीमध्ये आलो। त्यांनी मला सांगितलं की मी पुतळा बनवून देतो, त्यामुळे आम्ही चूप राहिलो। त्यांना आम्ही 1 वर्षाची मुदत देत आहे। 1 वर्षाच्या मुदतीमध्ये जर त्यांनी आमचं काम केलं नाही बाबासाहेबांच्या पुतळ्याचं, तर पुन्हा आम्ही आंदोलन करेल आणि उग्र आंदोलन करेल, याचा सुद्धा मी नगर परिषदला इशारा दिला आहे।